तुझा प्लॅन सांग ना सगळ्यांना. कसला प्लॅन? कसला प्लॅन? अगं हाच की जसं तू या घरात घुसलीस तसंच तुला तुझ्या वस्तीतल्या मुलाला आणायचं नाही थे. ताई हे जरा आती होतंय. ओरडू नकोस. तुमचं बोलणं ऐकलंय मी. तुम्हाला घरातल्यांना हे पटवून द्यायचंय ना की रॉकी किती चांगला मुलगा आहे ते. एक मिनिट, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. असं काही नाहीये. नाही मला माहित होतं तुम्हाला खोट्यात पाडशील म्हणूनच मी तुमच्या दोघांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. भाऊ काका मी दाखवते तुम्हाला. हे बघ. हे बघ, सगळ्यात आधी आपल्याला ना घरच्यांना पटवून द्यावं लागेल की ते दोघं एकमेकांसाठी परफेक्ट आहेत. त्यांचं प्रेम खरं आहे आणि आपण त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे. आशू, आपल्याला त्या दोघांच्या पाठीशी उभं राहावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला आधी काकाला शांत करायला लागेल. शिवा काय आहे सगळं? आधी जे झालंय ते कमी आहे का की त्यात परत हे आता? हे बघा लक्ष्मण काका, आम्ही काय बोलत होतो ना ते एकदा नीट समजून घ्या. असं काही नव्हतं. एक शब्द बोलू नकोस. अरे काका नाही असू. आता यापुढे कुठल्याही गोष्टींमध्ये तिने पडायचं नाही. माझ्या मुलीचं चांगलं वाईट मला चांगलंच माहिती आहे. आणि हे असं भलतं सलतं जर तिला भरलं ना तिच्या डोक्यात तर मी आधीच सांगतोय. लक्ष्मण, अरे आपल्याला संपदाला समजून घ्यायला हवं ना. तिने बघ ना काय करून घेतलंय. त्याचाच तर फायदा घेतला जातोय भाऊ. पण मी माझा निर्णय बदलणार नाहीये. मी त्या मुलाला उद्याच बोलवणार आहे. उद्याच संपदाची एंगेजमेंट होणार आणि हे फायनल आहे. शिवा, मला वाटलं होतं तू सगळं नीट सावरून घेशील. हे प्रकरण अजूनच बिघडतंय आणि या सगळ्याला तू जबाबदार आहेस. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ग. काकू अगं तू तरी समजून घे. आशू, काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे तुलाही कळलं पाहिजे ना. आणि या वेळेला शिवा खूप मोठी चूक करून बसली आहे. काय केलंस हे शिवा? कशासाठी? आणि मुळात कुठल्या अधिकाराने? या घरात किती काय काय चाललंय. आजपर्यंत तुझ्यामुळे जे नुकसान झालंय ते पुरेसं नाहीये का तुला? सीताई, अहो या लग्नाने संपदालाही त्रास होईल खूप. हे काही शब्द बोलू नकोस आता. तुला या घराबद्दल जर काहीही वाटत असेल ना तर तू स्वतः संपदाला तयार करशील. काय गो, काय करतेस हे? काही नाही, जरा साफसफाई करते. पण किचन मधलं झालंय का सगळं? खाण्यापिण्याची व्यवस्था? हो आई, काकूने सगळं केलंय. म्हणजे मी तिला मदत करतच होते. म्हटलं बाहेर येऊन थोडी साफसफाई करावी. नाही, कारण पाहुण्यांची यायची वेळ झाली आहे ना आता. हो पण संपदा तयार आहे ना? नाही, पाहुणे आल्यावर उगाच गोंधळ नको. स्वतःहून तयार झाली आहे ना ती. सगळं करेल आता. हो पण मला तोच प्रश्न पडलाय की स्वतःहून कसा काय होकार दिला असेल. आता हे सगळं बोलायची ही वेळ आहे का? एकदा का लग्न झालं की लक्ष्मण भाऊजी आणि उर्मिलाची एक चिंता मिटेल. बरं ते जाऊ दे. अजून काय राहिलंय का ते सगळं बघून घे लवकरच. हो, हे नंतर कर.
अहो तुम्ही तयार का होत नाही आहात? पेपर काय वाचत बसलायत? तुम्हाला जे करायचं ते करा, मला यात पडायचं नाही. ठीक आहे, मान्य आहे. पण सध्या उर्मिला आणि लक्ष्मण भाऊजींना सपोर्ट करणं आपलं काम आहे. आणि तुम्ही घरातले मोठे आहात, तुमची उपस्थिती हवीच ना. सुहास तुला कळलंय ना काय काय लागणार आहे? हे बघ, म्हणजे स्वीट्स तर लागणारच आहेत, घेऊन ये आठवणीने. हो, मी सगळं लिहून घेतलेलं आहे, काही काळजी करू नकोस. अजून काही राहिलंय? नाही नाही, अजून काही नाही, फक्त वेळेत घेऊन ये. जा लवकर जा. हो हो. भाऊ चा भाऊ चहा घ्या ना. आशू मला नको. आणि आशू आपल्या घरात जे काही चाललंय ना ते काही मला पटत नाही. पटत तर मलाही नाही आहे भाऊ, पण आपल्याला काही पर्याय आहे का दुसरा? लक्ष्मणला समजावलं पाहिजे रे. अहो भाऊ, तुम्ही समजवलेलं तो ऐकत नाहीये, आमचं काय ऐकणार आहे? काकांना शांत करण्यासाठी हाच पर्याय आपल्याकडे. शिवा, तुला संपदा बोलवते. आणि हो, तिला फक्त लवकर तयार कर, पाहुणे येतील आता. भाऊ तुम्ही चहा घ्या, चहावर राग नाही काढायचा. घ्या. हॅलो भाऊ हो हो, सगळी तयारी झाली आहे, तुम्ही नीट पोहोचा. हो उर्मिला